नमस्कार मित्रांनो, मी गहिनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा बरं का चॅनलला. आज आपण सोयाबीनला दुसरी फवारणी घेऊन आलो. थोडंसं त्याच्यामध्ये आपण जे कंटेंट वापरलं ते मी तुम्हाला दाखवतो. हे 1261 आहे. पहिल्या फवारणीला आपण 19 घेतो, दुसऱ्या फवारणीला शक्यतो 1261 वापरायचं, कारण साईडनं वगैरे फूट सोयाबीन चांगली करते. त्याच्यासाठी तुम्हाला हे 1261 वापरायचे. हे एका फवाऱ्याला म्हणजे प्रति पंपाला तुमचा 20 लिटरचा जर पंप असेल तर 70 ते 80 ग्रॅम हे टाकायचे. आपलं हातानं कितीही नाही टाकायचं, मोजून टाका, कारण जेवढं पिकाला गरज आहे ना तेवढंच दिलेलं बरं असते. आता हे स्वस्त आहे म्हणून आपण कितीही टाकता असं नाही करायचं. हे आपलं बुरशीनाशक आहे. प्रत्येक फवारणीमध्ये बुरशीनाशक 100% घ्यायचं. तुम्ही कोणतेही घेऊ शकता. हे सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट फंगिसाईड म्हणजे संपर्कात आलं की येणं काम करते थोडक्यात. म्हणजे आता पानावरती आता पाऊस तर थोडा कंटिन्यू चालू आहे, आणि जसं पाऊस वाढत जातं ना तसं बुरशी प्रत्येक पिकावर पडतच असते. त्याच्यामुळं प्रत्येक फवारणीमध्ये बुरशीनाशक घ्यायचं म्हणजे घ्यायचं. एखाद्या वेळेस तुम्ही इतर कुठलं अजून राहू द्या, कमी घ्या, टॉनिक वगैरे नका घेऊ, पण बुरशीनाशक नक्की घेत जा. आणि आपण कीटकनाशक घेतलेलं आहे. ते काय आता सोयाबीनवर काही एवढी आळी वगैरे काही नाही, कारण अजून फुलं पण लागलेली नाहीत. तर आपण साधं क्लोरोपायरिपास घेतलं आहे. 20% वालं आहे. दुसरं अजून एक असते 50% वाले पण असते, पण 50% वालं जरा हार्ड आहे. त्याच्याऐवजी आपण हे किंवा मग कुठलंही तुम्ही इतरही घेऊ शकतो, हेच म्हणून नाही. आणि हे आपलं एक विरा 5 म्हणून आपण टॉनिक घेतलेलं आहे. हे सीवीड आहे. ह्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड, फुलविक ॲसिड, अजून इथं बरेच प्रोटीन म्हणजे काय ह्याच्यामध्ये घटक आहेत बरं का, कंटेंट. हे तुम्ही याच कंपनीचं घेऊ असंही काही नाही. सीवीड आहे. सीवीड म्हणजे समुद्री शेवाळ, असे भरपूर आहेत. आता नाव घ्यायचं म्हणलं तर आपल्याला काय करायचे, तुम्ही दुकानामध्ये गेल्यास कुठल्याही याचं टॉनिक घ्या, त्याच्यावरची कंटेंट वाचा, फक्त सीवीड असावं म्हणजे जरा व्यवस्थित चांगलं लागू होते. आणि सीवीडचा म्हणजे समुद्री शेवाळ म्हणून असते, त्याच्यापासून बनलेलं आहे. सोयाबीनसाठी आणि दुसऱ्या बऱ्याच पिकावासाठी हे टॉनिक लय कामाचं आहे. तर हे आपण घेतलेलं आहे. हे आहे विरा 5 म्हणून. 20 लिटरचा पंप आहे आपला. ठीक आहे, किती मिनिटात झालं. हे सगळं कंटेंट घेऊन आहे ना आपण फवारणी करायलो. हे आपली सोयाबीन आहे. हे आपलं ट्रॅक्टरनंच पेरलेलं आहे. उगं थोडंसं रान आहे इथं, त्याच्यामुळं आपण जेवढं पण शेतामध्ये करतो ना ते सगळं घरच्या घरीच करतोय. एकदम निवांत फवार आहे का असं. याच्यामध्ये गवताचं औषध फवारलेलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं एक कुचमलेलं आहे, पण आता जरा सुधारायलं आहे. हे बघा, गवत पण पूर्ण म्हणजे जळून गेलेलं आहे मध्ये. आणि ते थोडं का होणं सोयाबीन कुचमत आहे, त्याच्यामुळे ही फवारणी पण कामाची. त्याला जरा असं बूस्ट दिल्यासारखं होते. आता हे चांगलं वाढायला चालू करते. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.